याला एवढा मजबूत घमेला आहे ना, बघ दणदणीत वाजवतं तरी पण फुटत नाही. एवढा आवडतो ना मॉस्का गोवा बोलणं, तर मला खरंच खूप आवड आहे. असं वाटतं कधी कधी तर मी सुद्धा मॉस्का गोवामध्ये गाडी चालू शकतो. खरंच असं वाटतंय मला. 900 रुपये किलो बकऱ्याचं मटण, 1 किलो 900 रुपये. बघा जत्राला तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असा, तर आज आम्ही चाललोय मशाला. मशाची जत्रा आली रे दादा, मशाला जायची दादल. काय माऊ कुठं चालली? मशाला. चला मग आपण आता निघूया मशाला. हे बघा आमची रिक्षा रेडी झालेली आहे. सगळं पत्रावली, सगळं सामान ठेवलेलं आहे. पाणी विणी सगळं रेडी आहे. आता इकडून ही माऊ आमची आले. चला आता आम्ही चाललो मशाला. आणि माझी रिक्षा बघा कशी मस्त आहे की सजवले मी. मला कशी वाटते रिक्षा कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा रिक्षा भरलेली आहे. आणि माझ्या पोऱ्याला बघा ना झोपेतून उठून आणले डायरेक्ट. तसाच आणले झोपेतली. ए सोनिया, तसाच त्याला गुंडून आणलाय. तर गाडीत बसीत लावले. आता डायरेक्ट झोपेतच आणले. बोल चला आता आपण निघूया मशाच्या जत्रेला. मशाची जत्रा आली रे दादा, मशाला जायची दादा. करो ना. चला मशाला, चलो मशाच्या जत्रेला. आता आम्ही आलेलो आहे गोवेलीला CNG पंपावरती. आणि CNG सुद्धा टाकून झालेली आहे आपली. ही बघा अशी थंडी लागली गाडीमध्ये. बघा यानं थंडी लागले. ए सोन्या काय बोलते? बोल काय भूक लागले का? गोयलीला थांबाच आहे. थांबू. तर आम्ही आता फायनली मशामध्ये पोहोचलेलो आहे. आणि हा बघा मसा पण पूर्ण आटपले, काय जास्त दिसत नाही. तर आपण पुढे जाऊन बघू काय आहे काय नाही. आता फायनली मशामध्ये पोहोचलेलं आहे. आणि आम्हाला जागा पण भारी भेटले, मस्त सावली आहे. पण तिकडे खाली ना साईडला मग खतारा आहे. जाम बेकार खतारा झाले. काय माणूस जेवल ना काही खाल रे बाबा. रोहिणी काय आणले या? भांडी घेऊन इकायला आणले का? ए सोनिया तुला झोला आणू का? झोला इथे टांगाला. तू कुठे आलीस? कुठे आली? मशाच्या जत्रेला. हा मग गाणी बोल. मशाच्या जत्रेला आली रे दादा, मशाच्या जत्रेला आली. तर मशाची जत्रा आली रे दादा, मशाची जत्रा आली. जत्रेला जायची धांदल झाली रे दादा. मशाच्या. तरी बघा आता मशाची जत्रा इथून चालू झाले. तर टोपले आहेत विकायला. ती भारी कलर दिले टोपल्यानं. जेवाची सोय घराला आल्यावर बकऱ्याचं मटण आहे इथे. बघा बकऱ्या आहेत. नाही तशी मेंढा आहे. तो आता खाला तर काय पप्पा आहे तिथं, मी बायको. चाप टाका चाप. चाप खायला लागतात. किती रुपये बाबा? 900 रुपये किलो बकऱ्याचं मटण, 1 किलो 900 रुपये. बघा तरी बघा बकऱ्याची भाजी घेऊन आलो नाही. बघ कशा बी लागल्या चाराला, खायला बी लागल्या शिंगा. व इकडं भात आमचा रेडी झालेली आहे, फक्त भाजी घालायची आता. चिकन पाहिजे होता तिला. बाहेर आले का चिकन घ्यायचा? सोन्या आलोय जत्रेमध्ये फिरायला. बघा इथे ही आहे टोपली. ही बघा. सोना काय घेते? टोपली घेते का? बघ माऊ टोपली पाहिजे तुला? टोपली पाहिजे.
भाकरी ठेवाला बघा सगळ्या टोपल्यात चांगले चांगले. हे तर प्लास्टिक आहेत वाटतं, प्लास्टिकचे आहेत, प्लास्टिकचे आहेत. झाकणवाले मस्त उखली मला पाहिजे तशी उखली आहे मस्त की. दांडका सुद्धा आल्यात अशा उपटी घालायला एखाद्या. दांडका बघ किती भारी आहेत. दांडूक दांडूक बोलतात त्याला माहिती का. पोकल बांबू नाही तो भरीव बांबू आहे. हे बघा किती मस्त. तर हे बघा इथं मस्त चांगले चांगले असे सूर्य आहेत, तवे आहेत बघा. इकडे आपले पाट आहेत, इकडे पण पाट आहे, सर्व काय आहे बघा. छोटासा देवार आहे, पोलीपाट लाटणं सगळं चौरंग. ह्याच्यात काय तोरणं घ्यायची आहेत, बघू कसली तोरणं बघायला गेले तर. मस्त तोरणं आहेत बघा. कसं मस्त ब्लँकेट आहेत. भाऊ कसा आहे ब्लँकेट? 900 रुपये जोडी. 900 रुपये जोडी, भरपूर मोठा आहे. बल फुटल तुझा वरती हात केल्यावर. अलग अलग आहे का हे काय बघता आता. पूर्ण ब्लँकेट आहेत 100. जेवणपट्टी 350ला 2 लांब एवढीच आहे का. तिने काय घेतला बघा, बैठक घेतल्या. बैठक मी बसासाठी खास. कितीला आहे, कितीला घेतली? 200 रुपयाला 2. हा ही बघा ही आहे पूर्ण. इथून आता स्टार्ट झाली, गलीतून बाहेर निघलो ना आता बघा किती लांब लचक सरळ एकदम जत्रा आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठी जत्रा म्हणजे म्हशाची जत्रा. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जत्रा म्हणजे म्हशाची जत्रा. आणि ही जत्रा बघा तुम्ही, म्हशाची जत्रा कशी. घ्यायला छोटीशी कढई पाहिजे तिला. मोठी छोटी सर्व आहेत. भाऊ कितीला आहे ती? 160 रुपये. 160 रुपयाला बघा छोटी कढई. हा लगे 160 केलं. हा लगेच गंडवतो ना, लगे 20 रुपये वाढवलं त्यांनी. वेण्या पण किती भारी भारी वेण्या आहेत बघ. 50 रुपयाला वेणी बघा. हे बघा इथं मस्त कल्यातले पण जत्रेमध्ये किती भारी भारी आहेत. बायको आली इथं काय बघायला. आता काय मंगळसूत्र घेतय का? हा दुनिया बचा घेतले तरी अजून काय घ्यायचंय? हा हा इथूनच यायचंय परत. चला सोडकस ना, सोडकस सर्कस नाही सोडकस. आता बघा सोडकस कशी आहे. सोडकस चालू आहे, सोडकस बघ. कसा घुसला तो. छोटा मुलगा कसा घुसतोय, छोटीशा रिंग मधून कसा घुसतोय बघा. सेल लागले 100 रुपये. कल्याणच्या घेतलेला 250 रुपये ना 300 रुपये. किती आहेत. मी आलो आता मोबाईलचा कवर बघायला. आता बघूया माझ्या मोबाईलला कवर. हा मोबाईल देतो. तर मी आता मोबाईलला कवर घेतलेला आणि हा माझा जुना काढून टाकला. आता बायकोनी कंचा कवर घेतला अरे काय माहित. बाबा टॉम अँड जेरी घेतला बोलय. घे बाबा घे, दे माझ्या याचा पण पैसे दे ना दोन्हीचे पैसे. सोई का साचा लगाने का
घर पे बेसन का, चावल का, दाल का, सूजी का, मक्के का, बाजरे, घर पे किसी भी आटे का बनाइए। गरम तेल पे, गरम घी पे, गरम कढ़ैया पे फ्राई कीजिए। मैगी नमकीन से, भुजिया से, खरा से घर पे तैयार कीजिए। ये अलग अलग डिजाइन का साँचा आपको मिलेंगे। आधा चकली दबाने का साथ घुमाएंगे, डिजाइन चेंज होता। कांटा चकली घर पे तैयार कीजिए। दाल का वड़ी बनाते सांडगा। माझ्या माझ्या कसा फिरतोय माझा पोरगा जत्रेमध्ये आणि ही आहे म्हशाची जत्रा. खरंच ठाणे जिल्ह्यामध्ये एक नंबरला जत्रा बोलत म्हशाची जत्रा. तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती भेटेल तिथेची. आता सध्या आम्ही आलो तर बैल नाही आहेत, बैल संपले, बैल गेले ना. डान्स करते, डान्स टाकव बघ बघ कसा घर 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 निसता बघ कसा घर घर फिरतो. तर हा आहे मोदका कुवा आणि खरंच मला खूप आवडतो मोदका कुवा बघायला. पण आता ही एवढी जण आहेत, यांना डबल बाहेर थांबवायला लागेल म्हणून आता मी पण नाही जात. नाही तर मला एवढा आवडतो ना मोदका कुवा बोलणं, तर मला खरंच खूप आवड आहे. असं वाटतं कधी कधी तर मी सुद्धा मोदका कुवामध्ये गाडी चालू शकतो. खरंच असं वाटतंय मला. लिंबू सरबत, लिंबू सरबत माझ्या पोरीने घेतलं लिंबू सरबत. बघ लिंबू सरबत प्यायला लागले. बघ अशी गॅंग आले. अख्खी दुकानं हटवली, पोलीस आलेत. पोलिसांनी अख्खी मधली दुकानं हटवली बघा. खरंच सांगतो मी तुम्हाला, माझी इच्छा आहे मातकागावामध्ये गाडी चालवायला जायची. पण काय करणार, त्याला नाविलाज आहे म्हणून गप्पी बसलोय त्या पोऱ्याला म्हणून. नंतर मी पण गेलो असतो मातकागावामध्ये गाडी चालवायला. खरंच मला जाम आवडतं मातकागाव. बघ जाऊ का बघा गाडी चालवायला, तर सांगतो गाडी दे मला चालवायला. नंतर बघून तरी यावा, तेव्हा तरी पोट भरण. आम्ही आईला ना पप्पाला ठेवले तिकडे स्वयंपाक बनवायला. त्यांना सांगितलं आम्ही फिरून आलो तर मग तुम्ही जा म्हणून त्यांना तिथं थांबवले. आता आमच्या रिक्षाजवळ कोण नाही ना, तर मग रिक्षा करून नाही आता कोण. इथे कशी काचेची भांडी आहेत. सेल लागलाय, सेल. स्टीलची भांडी आहेत. काय पाहिजे ते आहे बाबांनो, काय पाहिजे ते. म्हशाची जत्रा आहे ना, म्हशाची जत्रा बोलली तर सगळा घ्या. काय घेता घ्या. काय गपचूप गपचूप सांगते. बघ काय घेतला, सीस पेन्सिल, कोरबड, कलर, बराच काय काय घेतलं. बायकोला काय चाललंय काय माहिती. हा पुस्तक पण पाहिजे. हा कलर करायला पुस्तक पण आहे त्याच्यात. एक वस्तू फक्त 60 रुपये. काय पण घ्या 60 रुपये. कशाच्या जत्रात हा मेकअप सामान आहे. मेकअप सामान इथं काहीच नाही घेणार, तुम्हाला माहित आहे. नको नुसतंच बघायला जाऊ. घ्यायचं काहीच नाही मेकअपचा. आता हे बघा इथं आहेत पायपुसणे जरा. तर ही एक आहे, दोन आहेत. भाऊ कशा रे या दोन? 60ला 1 100ला 2. चल मग घेऊ. दोन घेतल्यात माझ्या रिक्षानं. आता रिक्षासाठी घेतात खाली. काय खाली 100ला 2 आहे. काय भारी. म्हशाची जत्रा म्हणजे ठाणे जिल्ह्यात 1 नंबरला आहे. काय ज्या पाहिजे त्या भेटतं, ज्या पाहिजे त्या. आज पिशवी नाही का असं काय पाहिजे ते भेटतं, पिशवी नाही भेटत. फक्त ज्या ज्या भेटते पाहिजे त्या भेटतं, पण या ठेवायला पिशवी नाही. असं डोक्याला घेऊन जायचं का. चल काय ते बघा 2 वस्तू घेतल्या. हे ताशा कुठे आहे बघ. एक ताशा घेतला पोऱ्याला माझ्या. ताशा ना पोरीला काय घेतला
पैसे ठेवायला पर्स घेतला का? हा पर्स पर्स कशाला? अरे एवढा मोठा पर्स असताना तुला पर्स का पाहिजे? पैसे ठेवायला. पैसे ठेव, माझ्याजवळ ठेव ना, मी आहो ना. वाजव. दाखव दाखव दाखव. तो काजू बादाम और मूंगफली अदरक लहसुन में जिसमें डाल दो और इसे ऊपर रखकर घिसो। काजू बादाम हो जाएगा, मूंगफली अदरक लहसुन में जिसमें अपनी पसंद का बारीक कटिंग होगा ड्राई फ्रूट का। और बड़ी चीज का कटिंग करना है डब्बी निकाल दो। ग्रीन सलाद के लिए गाजर ककड़ी मूला कोई भी लेकर डायरेक्ट घिसोगे तो इसमें परफेक्ट सलाद हो जाएगा। और संभार के लिए चाइनीज के लिए केबिस का कटिंग करना है, जैसे केबिस के 2 भाग कर ऊपर रखकर डायरेक्ट केबिस घिसो। केबिस इसमें बढ़िया और बेहतरीन कटिंग होगा एक ही मशीन में फाइन। और इसमें आपको आलू की वेफर्स बनानी छोटी बड़ी तो ऊपर रखकर डायरेक्ट आलू घिसो, इसमें वेफर्स हो जाएगी। और इसमें प्याज का कटिंग करना हो सर जी तो प्याज को ऊपर रखकर डायरेक्ट घिसो। सलाद करना है, सलाद होगा, बारीक कटिंग करना बारीक होगा, इसमें सलाद हो गया। और इसमें बारीक कटिंग करना हो तो डब्बी लगा दो। इसमें गाजर ककड़ी मूला टमाटर आलू प्याज कोई भी चीज इसमें डाल दो और इसे ऊपर रखकर घिसोगे ना तो इसमें अपनी पसंद का परफेक्ट कटिंग होगा। कहने का मतलब मशीन देखने में छोटा, काम बड़ा और अपनी पसंद का इसमें परफेक्ट बारीक कटिंग हो जाएगा। अलग से मशीन नहीं लेना पड़ेगा। ये बाजार में दुकान में ऑनलाइन खरीदो, वहाँ मिलेगा आपको 200 रुपये का, अभी लो 150 रुपया। उसमें लाइटर चप्पू पीलर है, 3 आइटम फ्री है। मशीन भी है, लाइटर भी है, एक ही मशीन में हर चीज कटेगा। अंजनी जाएगा राजकोट गुजरात। दे दो दे दो. चलो चलो एक लेते चलो. चला चला इधर चला, हर सब्जी काटने का मशीन मिलेगा। 150 दिया 150। चलो चलो इधर आ जाओ। चला चला चांगला तिला बाबू खतरनाक आवाज काढते रा. कितीला आहे? 10 रुपये. पण ते आपल्याला वाजवता नाही येणार, त्यांचं ते बरोबर वाजवतं. हा तो आवाज बघ कसा काढतं. असा नाही, तो आवाज बघ कसा काढतोय. काढता का तुम्ही? काढा आवाज. मशाली जत्रा भरपूर जराशी खरेदी झाले आणि काही पण घेतले. काय तर तिने घेतले. पोऱ्याला सांभाळायला नाही बा ABCD काय पोर आहे काय माझी. हे बघ खाऊ आलाय. सोडकसवाला आहे, सोडकस. कसं सोडकसवाला आहे. चालेल मोठाला घुसत. इकडं जॅकेट, इकडं ब्लँकेट. इथं गेट आहे. या गेटच्या पुढं ना इकडं सगळा जे बैलांना मशीना यांना जे लागतं कासरं, सर्व कासरं विसरे सर्व काय आहे इथं या साईडला. दिसतात का तुम्हाला? कासरे आहेत 101 डिझाईनमध्ये. गोंड बैलांसाठी येते. छत्रपती शिवाजी महाराज, राजांची मूर्ती, बाबासाहेब आंबेडकरांची, तर विठ्ठल रखुमाई आणि आपल्या इकडं सोन्या बैल, लाडी जोडी. योच पाहिजे भाकरी टाकासाठी. ते नाही ये हा तो परत मोठा भाकरी टाकायचा. हा तो बारीक पाहिजे. बारीक नाही, मोठाच आहे. मग नको घेऊ, तर जाऊ दे. भरपूर काय घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो. आता भूक लागली, माझ्या पोऱ्याला पण भूक लागली, तर जातो जेवायला. त्या येतात मागं आहेत त्या. आता लास्टला आलो इकडेशी, थोडासा फिरावा आता. इथूनच कल्टी मारावा, डायरेक्ट जेवायला जावा. भूक लागले यार. ते बघा ते मस्त पट्टे आहेत बैलांसाठी. कुत्र्याचं पट्ट पण आहेत सुकानवाले. इकडं भुस झालाय कसं फुगा उडत. इकडं अख्खा चौरंगत.
तर घमेली आहेत घमेली. एक घमेला असा आहे ना, कसा वाजतो तो घमेला. बघ ह्यो घमेला एवढा मजबूत घमेला आहे ना, बघ दणदणीत वाजवतं तरी पण फुटत नाही. एकदम ओरिजिनल आहे, ओरिजिनल. हा, नाद नाही करायचा, ब्रँड आहे एकदम ब्रँड. पोऱ्या बघ कसा करतो तू बाबू. याव 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 याव. मशाला येऊन मला वस्तू नाही भेटली. काय नाही भेटला? ते असं भाकरी थापायचं. भाकरी कापायचा काय लाकडाचा? लाकडाचं एवढं मोठं, एवढं ठीक आहे. हा, बारीक पाहिजे होता तुला, बारीक पाहिजे होतं. नाही भेटला. काहीच आम्ही फायनली आमच्या जागेवर पोहोचलो बघा आता. काय घेतले दाखव, वाजव. ताशा काय आणले बघ, काय आणले दाखवते बाबाला. शाळेचा आहे, कलर. हा, सीस पेन्सिल आहे. त्याला भूक लागली, नुसता बॉम्बला लागला ना, याव 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 करतो नुसता. तर मी आता कमसे कम 4-5 वर्ष झालं येतो, पण फर्स्ट टाइम हा वर्ष असं आहे का मशामध्ये फक्त हे 2च बैल आहेत. पूर्ण बैल संपलेत, हे 2च बैल राहिलेत बघा. हा, लास्टला कोण बाकी असेल त्याने घ्या. अरे बाबा येऊन 2च राहिले बघा. तो पण लागले पट्टी खायला. ताशावाला बघा कसा ताशा वाजवत. इकडे बघ. हा, वाजव. गाईज तर जेवायला या. बकऱ्याचा मटण आहे, काकडी आहे, टमाटा आहे, कांदा. आमची रोहिणी ताई पण बसली जेवायला. किंवा आमचा बँजवाला बँज वाजवतो तिकडं, ती पण बसल्या जेवायला. इकडं पप्पा बसल्या. हा, खा असू दे का. जेवायला जेवतो आता. आई मीठ दे ना, मीठ नाही टाकला. बघ कसा साप आहे, साप. जेवलो जरासा अंग टाकलाय. बघ माझा पोऱ्या कसा माझ्या जवळ झोपलाय. हा, तो पण मग झोपतो. हा, तो पण हा कसं झोपत. अच्छा, हाताला दाखव. आता कुठं आहे? आता आम्ही निघालोय मशावरून. तर चला, हे बघा सर्वजण बसले आणि भरपूर काय घेतलंय. हा, जागा होय ना इकडे काय घेतले म्हणून जागा नाही होय. तर आता आम्ही निघतोय. चला बाय. तर भेटू आता आपण घरी गेल्यावर. तर आम्ही आता टिटवाल्याला पोहोचलेलो आहे. ती मशाच्या काय घेऊन आल्या तर बघा, नीट बघा तुम्ही. रिक्षा भरून आणले तर यांना बसायला जागा नाही. एवढी मोज झाली यांची, एवढी पाय आखरून बसल्या. एवढा खाली पण पॅक भरले. इकडे वरती पोऱ्या माझा कसा बसले बा. त्याला हिलाला जागा नाही ठेवली आई. हा, काय घेऊन आले आई? काय आणलेस तुम्ही एवढा? ही फ्रुटी प्यायला लागलो. पप्पानी काय आणले? बिस्किट आणले. बिस्किट, नान खटे बिस्किट, मस्त काजूवाला बिस्किट आहे. चला घरी गेल्यावर खा. निसा खायचाच दिसतं. निसे भुका लागेल. जेवली नाही का तुम्ही? फायनली घरी पोहोचलो. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय माऊ, काय करायचं? का मशाला मजा आली का तुला? खरंच? काय घेतलं तुम्ही मशाच्या? हा,
बरंच काय काय घेतलं ना